आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अरे अरे सुखी राहा। मावशी, ते नवीन लग्न झाल्यावर क्लोज रिलेटिव्स कडे जातात ना, तेव्हा मी आकाशला विचारलं की तुला कोणाकडे जायचंय, तर हा मला लगेच म्हणाला की माझ्या सगळ्यात आवडती आणि सगळ्यात जवळची आहे पमा मावशी। म्हणून लगेच आलो। स्वामी भलं करू तुमचं। कसं करतील? तू आमच्यावर चिडून राहिली तर, उलट तू आमच्यावर चिडली तर स्वामी सुद्धा आमच्यावर चिडतील। अरे वेळ आहे का तू? कोणी सांगितलं मी चिडले म्हणून? आणि फोन तरी करायचा ना, नव्या नवरीला घेऊन आला। मी काही तयारी पण नाही केली, आता जेवल्याशिवाय सोडणार नाही मी। घाबरलो होतो मावशी, मला वाटलं तू माझा पण फोन नाही उचलणार। असं कसं नाही उचलणार? वेळ आहे का तू? हा साक्षी, अगं एवढा लाडू आहे ना, लहानपणापासून माझ्याकडनं खूप लाड करून घेतले त्यांनी। तुझ्या आवडीचे आंबोळे बनवू? हा आता नको। तुझ्यासाठी काय करू? नाही नाही, काही नको। आम्ही मुद्दामच नाही कळवलं। आम्ही जर तुम्हाला कळवलं असतं तर आम्हाला तुमच्या चेहऱ्यावरचं इतकं गोड स्माइल बघायला नसतं मिळालं। अरे किती गोड आहे ही, अगदी तुझ्यासारखी बोलते आकाश। ए बसा बसा बसा। हा बाय, हो सरबत वगैरे करूया। चल चल, हा बसू। समायरा, तू अशी उमऱ्यात का उभी आहे? कोणी आलं तरी स्वागत करायची पद्धत आहे आमची। ये ना आत ये। ए थांब, आधी पायातले गजरे काढ। फुटवेअर आहे ही, कळतं ना? मग काढते, स्वामींचं घर आहे हे। सॉरी। ठीक आहे। हा हा मावशी, आय एक्स्ट्रीमली सॉरी। माझ्याकडून खूप मोठी चूक झाली। मला हे असं करायला नको होतं। आय डोंट नो व्हॉट हॅपन टू मी। मी बहुतेक माझ्या फ्रेंड्सच्या इन्फ्लुएन्स खाली येऊन हे सगळं केलं। प्लीज मला माफ कर मावशी। वाकू नकोस, वाकू नकोस। राहू दे, राहू दे। असू असू। मावशी, आय नो माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप त्रास झालाय। आय मीन आय डोंट नो, आय वॉज जस्ट आउट ऑफ माय माइंड। यू नो व्हॉट, मम्मा पण माझ्यावरती खूप रागवली आहे। पण आय स्वेअर मावशी, तू मला कोणतीही पनिशमेंट दे, तू हवं तर मला मार। मावशी प्लीज मला माफ कर। तुला तुझी चूक कळलीये ना? स्वामींनी तुझे डोळे उघडले, त्यामुळे आता विसर सगळं। जे झालं ते गंगेला मिळालं। अगं चूक सगळ्यांकडनंच होते ना। आमच्याकडून नाही होत अशा चुका। मावशी, असं कसं विसरू मी? आता तर माझ्या डोक्यात तुमच्यासाठी काय प्लॅन चाललाय तुम्हाला काय माहित? मला तर झोप पण नाही लागली माहितीये। ओ गा माझी बाय ती। आशुताई बाय बोलली ती तिला। असू दे। अरे बसा बसा। समायरा तू पण बस। चल आपण काहीतरी करूया। वहिनी ये ना। अंकल, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी। सॉरी कशाला बोलते तू? हा हे जर ठेव तिकडे, हा आणि बस इकडे। मयू उठ, पप्पांना बसू दे। मोठ्यांचा आदर करायचे संस्कार आहेत ना तुझ्यावर। उठ ना, बसू दे। बसा ना। मग नवीन नवरा नवरी कसे आहात?
आता इथे सगळ्या पोरी आहेत म्हणून काही बोलत नाही. मज्जा ना. आका अहो अगं आता याची मस्करी करायची नाही तर कोणाची करायची. पण आकाश आणि साक्षी तुम्ही करेक्ट टायमिंगला आलेलात. आशुबाई त्या पिशवीतला पेढ्याचा बॉक्स घे. हो आणते. वेट ना, मी देते. पेढे कशाला? एवढा कॅटरिंगचा बिझनेस आहे ना, रोज गोडधोड होतं. मिठाई आणायची काय गरज आहे? पमा डार्लिंग, अगं एक पेढ्याचा बॉक्स आणला म्हणून परमांच्या घरावर आर्थिक संकट येत नाही, कळलं? पेढे कशासाठी काका? तेच गुड न्यूज आहे. ऐकायची ना गुड न्यूज तुला? हा सांगा सांगा, कशाला आणली? आता नाही, नंतर सांगतो, जाऊ दे. पप्पा अहो असं काय करता, सांगा ना. बरं सांगतो सांगतो सांगतो. आपल्या बायला उद्या पोरगा बघायला येणार आहे. काय? अरे वा, बायसाठी मुलगा येणार आहे? स्वामी स्वामी, मी बोलली होती मठामध्ये आणि आज पाठवलं पण स्वामी. कोण मुलगा? तो गौतम नसेल ना? त्याने सरळ पप्पांकडे नाही ना बोलणं केलंय? स्वामी, स्वामी खरं ऐकतो तुम्ही? कोण आहे कोण आहे? अगं सांगतो. मुलाचं नाव आहे गौतम. हा गौतम तो काकांशी बोलला का काय? व्हॉट नॉनसेन्स. अगं तो आमच्या ग्रुप मधला विनायक माहितीये का तुला? कोण? अगं तो बँकेत काम करतो तो. हा 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 हा. त्याचा मुलगा गौतम, त्याच्यासाठी हात मागितला आशूचा त्याने. हो का? अरे वा, स्वामी खरंच तुमची खूप कृपा आहे. हा अहो, कुठला मुलगा आहे, काय मुलगा आहे, काय करतो, त्याची उंची किती आहे, रंग कसा आहे, कुठे काम करतो, किती कमावतो, आणि ते सगळे उद्याच येणार आहेत का? अगं मयू, ती आपली निळी साडी काढून ठेव बरं. अहो तुम्ही जरा सुट्टी घेता का? अगं थांब थांब, श्वास घे जरा. आणि मी गौतमला पण भेटलोय. तो विनायकला बस स्टॉपवर सोडायला होता ना, तेव्हा बघितलं त्याला. चांगला पोरगा वाटला मला. काय करतो, किती कमावतो? काही चिंता करू नकोस. हे बघ त्याचं कार्ड चांगल्या पदावर आहे. पगार सुद्धा चांगला आहे त्याला. हो. दाखवा काका. ही तर खूप चांगली कंपनी आहे काका. मावशी, ग्रेट. माझ्या बाईने नशीब काढलं ग. चला, म्हणजे आता मम्मीची चिंता मिटली. तुला तर आनंद होणारच ना, तुझी लाईन क्लिअर झाली. एक गप रे तू, मला अजून बरीच वर्ष आहेत. अरे नको नको नको, लवकर कर म्हणजे मावशीचं सगळं टेन्शन जाईल. बोल अरे सांगा ना. शांत शांत, एवढी चांगली बातमी दिली, तुम्ही भांडायला लागले. अगं पमा, आकाश आणि साक्षी लग्नानंतर पहिल्यांदा घरी येईल आपल्या. त्याच्या जेवणाचं काही केलं की नाही? नाही नाही, आम्हाला काहीच नको खरंच. कशी कशी सोडेन तुला, काहीतरी करते मी. हा अनु, पेढे वाट. चलो दादा. कॉंग्रॅच्युलेशन आशुताई. हा गौतम तर तुला परफेक्टली फिट होईल. घे 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 ना. गॉड इज ग्रेट. मी काही करण्याआधीच देवाने सगळा गेम चेंज केला. वाव.